नमस्कार मित्रांनो. आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत जो ऐकायला साधा वाटतो पण आयुष्य घडवतो, मोडतो आणि बदलतोही. आणि तो विषय म्हणजे शिस्त. आजकाल आपण सगळे यश हवं असं म्हणतो, पण शिस्त हवी का? हा प्रश्न फार कमी लोक स्वतःला विचारतात. कारण शिस्त म्हणजे बंधन वाटतं आणि माणसाला स्वातंत्र्य आवडतं. पण खरं सांगू का? शिस्त हीच खरं स्वातंत्र्य देणारी गोष्ट आहे. शिस्त म्हणजे नेमकं काय? आपण असं समजतो की शिस्त म्हणजे सकाळी लवकर उठणं, वेळापत्रक पाळणं, नियम पाळणं, पण शिस्त यापेक्षा खूप मोठी आहे. शिस्त म्हणजे मन नाही म्हणत असतानाही योग्य ते करणं, आळसावर मात करणं, आजचा आराम सोडून उद्याचं स्वप्न पाहणं किंवा जपणं आणि कोणी पाहत नसलं तरी प्रामाणिक प्रयत्न करणं. शिस्त म्हणजे स्वतःशी केलेलं वचन आणि ते रोज पाळणं. चला तर मग आता बघूया शिस्त नसलेलं आयुष्य हे कसं असतं. जरा विचार करा. बऱ्याचदा अलार्म वाजतो, पण आपण स्नूज करतो आणि पुन्हा झोपतो. आज नाही, उद्या बघू असं म्हणतो. आज वर्कआउट नको, उद्या करूया. आज अभ्यास नको, उद्या करूया. आज जरा आराम करूयात. आणि असेच उद्या उद्या करत करत उद्या परत कधी येत नाही. शिस्त नसलेलं आयुष्य म्हणजे मोठी स्वप्न पण कृती मात्र छोटी. योजना खूप पण अंमलबजावणी मात्र शून्य. मेहनत सुरू करायची तयारी पण सुरुवात मात्र करायची नाही. आणि मग याचा परिणाम म्हणून आपण म्हणतो, माझं नशीबच खराब आहे, माझ्याच्याने काही होतच नाही. पण खरं कारण नशीब नसतं, कारण असतं शिस्तीचा अभाव. आता आपण बघूया यशस्वी लोकांमध्ये असलेला एक गुण. तुम्ही कोणाचाही यश बघा. उद्योगपती असो, कलाकार असो, खेळाडू असो, लेखक असो, गृहिणी असो, सगळ्यांमध्ये एक गोष्ट असते आणि ती म्हणजे शिस्त. त्यांना रोज मोटिवेशन नसतं, पण रोज शिस्त असते. त्यांचंही मन नाही म्हणतं, पण त्यांची शिस्त हो म्हणते. यश म्हणजे एक मोठी उडी नाही, यश म्हणजे रोजची छोटी छोटी पावलं. आता शिस्त आणि मोटिवेशन यातला फरक सांगते. मोटिवेशन येतं आणि जातं, आज आहे उद्या नाही. पण शिस्त ही टिकून राहते. मोटिवेशन म्हणतं आज करूया, पण शिस्त म्हणते आज करायलाच हवं. आणि आपण आपल्या आजूबाजूला पाहतो की ज्याच्या आयुष्यात शिस्त आहे त्याला मोटिवेशनची वाट पाहावी लागत नाही. आता पाहूया शिस्त ही घरापासून कशी सुरू होते. शिस्त कुठे सुरू होते माहितीये? घरात. वेळेवर उठणं, काम नीट करणं, जबाबदारी टाळायची नाही, जबाबदारी स्वीकारणं, शब्द दिलेला पाळणं. जेव्हा आई वडील म्हणतात हे कर, हे ते फक्त काम सांगत नसतात, तर ते आपल्याला आयुष्याची तयारी करून देत असतात. ते आपल्याला शिस्त लावत असतात, शिस्त शिकवत असतात. आता आपण बघूया शिस्त आणि आत्मसन्मान. शिस्त माणसाला आत्मसन्मान देते. जेव्हा तुम्ही स्वतःशी प्रामाणिक राहता तेव्हा स्वतःवर विश्वास वाढतो. आणि ज्या माणसाला स्वतःवर विश्वास असतो तो आयुष्यात कुठेही हरत नाही किंवा तो आयुष्यात नेहमी यशस्वी होतो. आता इथे हरत नाही म्हटलं म्हणजे असं नाही की तो फेल होत नाही, अयशस्वी होत नाही, परंतु पुन्हा प्रयत्न करून तो यश मिळवू शकतो. शिस्त म्हणजे परिपूर्णता नाही. एक गोष्ट लक्षात ठेवा, शिस्त म्हणजे परिपूर्ण असणं नाही. कधी अपयश येईल, कधी चुकाल, कधी मागे पडाल, कधी हाराल, पण शिस्त तुम्हाला पुन्हा उभं राहायला शिकवते. पडायचं नाही असं नाही, पण पडल्यानंतर परत उठायचं हे शिस्त शिकवते. आता बघूया रोजच्या आयुष्यामध्ये शिस्त आपण कशी आणू शकतो. खूप मोठं काही करायचं नसतं. रोज 10-15 मिनिट स्वतःसाठी द्यायचे. रोजचा एखादा छोटा नियम ठरवायचा आणि तो फॉलो करायचा, तो पाळायचा. रोज थोडीशी मेहनत घ्यायची. आज 1% सुधारणा, उद्या 1% सुधारणा, असं करत करत वर्षभरामध्ये 365% पेक्षा जास्त सुधारणा आपण आपल्यात करू शकतो. आणि काही महिन्यांतच तुमचं आयुष्य हे बदललेलं दिसेल. मित्रांनो, शिस्त म्हणजे शिक्षा नाही, जबरदस्ती नाही. शिस्त म्हणजे स्वतःवरचं प्रेम. जो माणूस स्वतःवर प्रेम करतो तो स्वतःला वाया जाऊ देत नाही. आजपासून एकच गोष्ट ठरवा, मी परफेक्ट नाही, मी परफेक्ट नसेल, पण मी डिसिप्लिन्ड असेन, मी शिस्तबद्ध असेल. आणि बघा, यश स्वतः चालत येईल.